नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, स्वागत आहे तुमचं वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये. खास तुमच्यासाठी सिरीज चालू केली, त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 9. ज्यांनी आतापर्यंत 8 बघितले नसतील एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. तर ही सिरीज आपले टॉपिक वाईज आहे. आतापर्यंत आपले 8 टॉपिक कंप्लीट झालेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं, आल्या 2 कामं करायची, लिंक शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, जो पोलीस भरती करतो त्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे आणि लाईक सुद्धा झालं पाहिजे. चला, करायची सुरुवात. तर बघा, आज आपण टॉपिक बघणार आहोत भागाकार. भागाकार या टॉपिकचे आतापर्यंत वारंवार विचारलेले प्रश्न बघणार आहोत. तुमच्यासाठी आता मी प्रश्न सुद्धा वाढवलेत, त्यामुळं आपली लिंक सुद्धा जास्तीत जास्त शेअर झाली पाहिजे आणि लाईक झालं पाहिजे. विद्यार्थी संख्या आणि लाईकची संख्या सुद्धा वाढली पाहिजे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता मी प्रश्न सुद्धा वाढवलेत. शेवटपर्यंत बघायचे, नक्की समजून येईल. चला, आजचा पहिला प्रश्न बघा. 7 रुमालांची किंमत 56 रुपये आहे, तर 32 रुमालांची किंमत किती? बघा, लातूर 2016 आणि ठाणे 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 226, 288, 246, 256. 32 रुमालांची किंमत किती? बघा, चलन या टॉपिक नुसार पण तुम्ही हा सोडू शकता प्रश्न. सगळ्यांना दिसते व्यवस्थित? क्लिअर आहे? आता दिसते बघा. इथं मी लिहितो रुमाल, इकडे लिहितो रुपये. 7 रुमालांची किंमत 56 रुपये आहे, तर 32 रुमालांची किंमत किती? रुमालांची संख्या वाढली, रुपयांची संख्या सुद्धा वाढेल. दोन्ही घटक वाढतात, म्हणजे समचलन. समचलनात त्रिकच गुणाकार. 32 गुणिले 56 भागिले 7. 7 एके 7, 7 8 56. 32 गुणिले 8, 2 8 16, 8 3 24 आणि 1 25. 32 रुमालांची किंमत किती असणार? 256 रुपये. 32 रुमालांची किंमत 256. कळले? क्लिअर का? आता समजलं सगळ्यांना? चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल, तर एकूण शिक्षकांची संख्या किती? सातारा 2017 आणि नागपूर ग्रामीण कारागृह 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 69, 65, 70 आणि 75. तर शिक्षकांची संख्या किती असेल? 1040 मध्ये कोण कोण आहेत? 15 विद्यार्थ्यांचा एक गट, शिक्षक त्याचा एक गट, असे दोघे मिळून किती झाले? 15 आणि 16. 16 ने भाग दिला, 16 सक 96, 8 उरले, 16 5 80. एक भाग, एक गट बरोबर 65. शिक्षकांच्या गटामध्ये एकच जण होता, म्हणून 100. 65 गुणिले 1 65. विद्यार्थी संख्या कशा काढणार? 15 गुणिले एक भाग किती आहे? 65. यांचा गुणाकार करणार. 15 5 75, 15 सक 90, 90 आणि 6 97, 90 आणि 7 97. किती आला गुणाकार? 975. किंवा 1040 मधून 65 मायनस करा, 975 भेटून जाणार. क्लिअर का? समजलं आता सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्नचिन्ह भागिले 15 बरोबर 12, तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? नंदुरबार 2014 आणि मुंबई लोहमार्ग 2011 ला विचारलेले प्रश्न आहेत. ऑप्शन बघा, 160, 180, 360 आणि यापैकी नाही. कोणत्या संख्येला जर 15 ने भागला तर उत्तर 12 येतं? बघा, x भागिले 15 बरोबर 12. मग x ला इथं भागिले आहे, बघा असं लिहू शकता. तुम्हाला असं नाही कळणार. x/15 या संख्येला जर 15 ने भागलं तर उत्तर 12 येते, म्हणजे बरोबर चिन्हाच्याही भागिले असेल तर तिकडे जाऊन गुणिले होणार,
म्हणजेच एक्स बरोबर 12 गुणिले 15, तर एक्स बरोबर येणार 15 दुने 30, 15 3 18, 180. म्हणजे ती संख्या कोणती असणार? 180. 180 ला 15 ने भाग दिलं उत्तर 12 येणार, किंवा 12 ने भाग दिलं उत्तर 15 येणार. ती संख्या कोणती असणार? 180. समजलंय? क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? गोंदिया 2014, जालना 2014 आणि जालना 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 1000, 10000, 100 आणि 10. 1 अंकी लहानात लहान संख्या 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10000. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी संख्येने भाग दिला. 3 अंकी संख्या 100. 2 शून्य कट 2 शून्य कट किती आलं? 100. भाग दिल्यावर उत्तर काय येणार? 100. ऑप्शन नंबर 2. क्लिअर? समजलं सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 50 42 278 ला 25 ने भागले तर येणारी बाकी किती असेल? मुंबई लोहमार्ग 2011, चंद्रपूर 2011 आणि चंद्रपूर 2013 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 1, 2, 3 आणि 6. आता ह्या पूर्ण संख्येला 25 ने भाग नका देत बसू. 25 ने भाग जाते. 25 ची कसोटी आहे शेवटचे 2 अंक 25 च्या पटीत पाहिजे. 25 च्या पटीत म्हणजे शेवटचे 2 अंक एकतर 25 पाहिजे, किंवा 50 पाहिजे, किंवा 75 पाहिजे, किंवा दोन्ही शून्य पाहिजे. हे जर शेवटचे अंक असेल तरच 25 ने पूर्ण भाग जाईल. मग शेवटचे 2 अंक आहे 78. मग ह्याच्यातून जर तुम्ही 3 मायनस केलं तर 75 येईल आणि 25 ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे ह्याच्यातून बाकी किती उरणार? 3 बाकी उरणार. बाकी किती उरणार? 3. ऑप्शन नंबर सी. कळलं का? पूर्ण संख्येला भाग देत बसलं, बाकी शेवटी 3च उरणार. कळले का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 64/25 भागिले 8/5 बरोबर किती? जालना 2017 आणि अकोला 2014 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 1/2, 5/8, 3/5 आणि 6/7. चला, काय लिहायचं उत्तर? (64/25) भागिलेचं लिहितो डायरेक्ट गुणिले, जो समोरचा अपूर्णांक आहे 8/5 तो लिहितो 5/8. भाग द्या आता. 5 1 5, 5 25, 8 1 8, 8 8 64. काय आलं उत्तर? 8/5. काय आलं उत्तर? 8/5. तर ऑप्शन चुकीचे लिहिले. ऑप्शन नंबर सी. काय येणार? 8/5. क्लिअर? समजलं? भागिलेचं काय होतं? गुणिले आणि समोरचा अपूर्णांक आहे तो व्यस्त होतो. जो छेद आहे तो अंश होतो, जो अंश आहे तो छेद होतो. क्लिअर? चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, आपले 5 पेक्षा जास्त प्रश्न झाले का आज? प्रश्न किती झाले? 1, 2, 3, 4, 5 प्रश्न होऊन गेले. 6 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न बघा, 3952 भागिले 52 बरोबर किती? हा प्रश्न किती वेळा विचारलाय? SRPF 2017, मुंबई लोहमार्ग 2013, SRPF 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. बॅट्समनला पण विचारलाय आणि SRPF ला सुद्धा विचारलाय 2017 ला. ऑप्शन बघा, 76, 74, 86 आणि 66. 52 नाही भाग देता येत, 13 ने तर भाग देता येतो. 3952 भागिले 52. बघा, 13 ने भाग दिला. 13 चौक 52, 13 त्रिक 39. ह्या 5 ला भाग जात नाही, इथं भाग शून्याचा. 13 चौक 52. भरपूर जणांचा भाग इथं असा येतो 34. या 5चा विचारच करत नाही, डायरेक्ट 52चा विचार करतात. पुढे भाग दिला. 4 7 28, 2 उरले. 4 सक 24. म्हणजे काय उत्तर येणार? 76. 3952 ला जर 52 ने भाग दिला तर 76 उत्तर येईल. समजलं सगळ्यांना भागाकार? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 9800/84 बरोबर किती? SRPF 4,
नागपूर 2016 ला विचारलाय. SRPF 12 हिंगोली सशस्त्र पोलीस म्हणजेच SRPF 2014 ला विचारलं. 9800 भागिले 84 व्यवस्थित करायचा भागाकार. 9800 भागिले 84 पाढे पाठ पाहिजे भागाकार म्हटलं तर. 14चा पाढा 14 सक 84 14 साती 98 20. 700 ला 6 ने भाग दिला बघा. 6 एके 6 एक उरला. 10 झाले परत 6 एके 6 4 उरले. 6 6 36 4 उरले. आता भाग जात नाही शून्य घेतला म्हणून पॉइंट 6 6 36 म्हणजेच पुढे परत 4 होतील परत 6 6 चा भाग बसणार म्हणजेच काय उत्तर आलं 116.6666 116.66 ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर 4. कळलंय सर्वांना आता क्लिअर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 75 भागिले 5 हा तर किती वेळा विचारलाय प्रश्न बघा. SRPF मुंबई 2016 SRPF मुंबई 2013 SRPF मुंबईचा फेवरेट प्रश्न होता 2013 ला पण विचारला. SRPF मुंबई 2014 ला पण विचारला. SRPF 8 बॅट्समन पोलीस भरती 2014 ला पण विचारला. म्हणजे 2013 14 16 ह्या सालामध्ये हा प्रश्न सारखा फिरत होता. आता तुम्ही म्हणाल सर एवढे सोपे प्रश्न येतात का? हा आहे पुरावा. हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. 75 भागिले 5 बरोबर किती? चला सांगा उत्तर काय. 15 गुणिले 5 3 गुणिले 5 5 गुणिले 5 आणि 5 गुणिले 15 गुणिले 3 काय उत्तर येईल याच? आता भरपूर जण इथं घाई करणार. 15 5 75 15 गुणिले 5 लिहिणार किंवा 15 गुणिले 3 45 याचं उत्तर काढायचं सरळ. 75 भागिले 5 उत्तर किती आलं 15. हे 15 उत्तर कुठे दिसते तुम्हाला? 3 गुणिले 5 इथंच दिसते 15. इथं तर 75 आहे, इथं 25 आहे, इथं 45 आहे. 15 उत्तर कुठं दिसते? 3 गुणिले 5 याच ठिकाणी दिसते. कळलाय प्रश्नाचा अर्थ? क्लिअर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2.34 भागिले 4.5 बरोबर किती? सोलापूर 2018 आणि अमरावती ग्रामीण 2014 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा 5.2 0.52 0.052 आणि फक्त 52. काय लिहायचं उत्तर? पॉइंटला पॉइंट घालवायचा, काटाकाटी करायची. 2.34 भागिले 4.5 याचे पॉइंटच्या राईट साईडला 2 अंक आहेत म्हणून छेदस्थानी 2 शून्य दिले. याचा एकच अंक आहे म्हणून अंशस्थानी 1 शून्य दिला. 1 0 1 0 गेला. भाग द्या आता. 9 ने भाग जातो. 9 5 45 9 दुने 18 5 54 9 सक 54. आता 26 ला 5 ने भाग द्या. 5 वाचा 25 एक उरला शून्य घेतला पॉइंट दिला 5 दुने 10 काय उरले 5.2 छेदस्थानी आहेत 10. 1 0 म्हणजे अजून एक घर सोडून पॉइंट म्हणजेच काय येणार उत्तर इथं 5.2 आहे अजून एक घर सोडून पॉइंट म्हणजेच काय येणार 0.52. काय उत्तर येणार 0.52 ऑप्शन नंबर बी. कारण जो भाग देतोय ती संख्या मोठी आहे 4. ज्या संख्येला भाग देतोय ती संख्या लहान आहे 2 म्हणजे उत्तर हे 0 पॉइंट मध्येच येणार. म्हणजे हे 2 तर कन्फर्म येणार नव्हते. जर लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग द्यायचा आहे तर उत्तर हे 0 आणि पॉइंट मध्येच येणार. कळलं का? कारण पूर्ण भाग जाणारच नाही ना. दिलेली संख्या मोठी असेल आणि मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग द्यायचा उत्तर 1 मध्ये येणारच नाही. 1 पेक्षा कमीच येणार 0 पॉइंट मध्येच येणार. कळले? क्लिअर का? अशाच प्रकारे आपण भागाकाराचे पण प्रश्न बघितलेत. मी आता प्रश्न संख्या पण वाढवली. आता तुम्ही लाईकची संख्या आणि विद्यार्थी संख्या वाढवायचं तुमच्या हातात आहे. कशी वाटली ह्या प्रश्नांची सिरीज? कसे होते प्रश्न? कमेंट भरभरून करायच्या आणि ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचंय. चला मग आज आपण ह्या भागामध्ये थांबूया. भेटूया परत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट.